नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, नक्की संविधान म्हणजे काय हे कसं आहे आपल्याला बऱ्याच जणांना किंवा आपल्या जे काय भारतातील जनता आहे त्यांना माहीत नाही की फक्त त्यांना संविधान म्हटलं की कायदा एवढंच माहीत आहे. पण संविधानाने नक्की आपल्याला काय काय दिलंय किंवा संविधानाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी दिल्या आहेत हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपलं संविधान सर्वांना माहितीच आहे की आपलं संविधान हे 26 नोव्हेंबर 1949ला हे म्हणजे ते त्याचा स्वीकार केला आणि नंतर 26 जानेवारी 1950ला ते पूर्णपणे आपल्या देशभरात म्हणजे पूर्णपणे त्याची अंमलबजावणी केली आणि पूर्ण देशामध्ये आपलं ते लागू केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय आपलं संविधान आहे त्या संविधानाने आपल्या जे काय पूर्वी आपल्या ज्यावेळेस भारत ज्यावेळेस इंग्रजांच्या ह्याच्या होता म्हणजे ताब्यात होता त्यावेळेस आपल्या भारतातील लोकांना हे पूर्णपणे जे काय हक्क आहेत हे पूर्णपणे नाकारले होते. नंतर जे काही इंग्रजांनी ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये आगमन केलं नंतर काही गोष्टी ह्या त्याच्यामध्ये हे सुद्धा झाल्या आपल्या भारतामध्ये काही त्याची सुधारणा सुद्धा झाल्या आणि काही गोष्टी त्यांनी वाईट पण केल्या. पण नंतर ज्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र झाला म्हणजे आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947ला ज्यावेळेस स्वतंत्र झाला नंतर जे काही संविधान होतं ह्याची संविधान पूर्ण जे काही तयार करण्याची जबाबदारी ही आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. आणि ते जे काही मसुदा समिती होती त्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. नंतर जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळजवळ जे काही जगातील जे काही जवळजवळ 50 ते 60 जे काय म्हणजे देशांच्या संविधानाचा त्यांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून नंतर आपल्या देशातील लोकांना कशा प्रकारे ते कायदे लागू होतात किंवा कशा प्रकारे ते एकदम म्हणजे सूट होईल त्या प्रकारे तेथील काय म्हणजे त्या पूर्णपणे त्यांनी आपल्या भारतासाठी एक राज्यघटना तयार केली. आणि नंतर जे काही देशामध्ये कसं आहे ज्यावेळेस इंग्रजांच्या ताब्यात देश होता किंवा त्याच्या आधी देश होता त्यावेळेस कसं आहे कायदे नव्हते, नियम नव्हते, कोण कसं पण वागत होतं, कुणालाच काही कुठलेही त्यांना नियम बंधनं कुणालाच काहीच नव्हतं. पण नंतर ज्यावेळेस संविधान तयार केलं किंवा नंतर संविधान अंमलात आलं त्यावेळेस पूर्णपणे आपल्या देशाला कसं आहे नियम कायदे हे लागू करण्यात आले. त्याच्यामुळं कसं आहे आपल्या आपल्या भारतीय नागरिकावर म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकावर हे जे काय आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे काही इतर जे काही आपले भारतीय नेते आहेत त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे आपल्या देशाला घडवण्यासाठी. त्याच्यामुळे नंतर कुठे संविधान लागू झाल्यानंतर कुठे आपल्या देशातील नागरिकांना त्यांना हक्क देण्यात आले. कसं आहे आपल्या देशामध्ये कसं आहे कुठे व्यवसाय करण्याचं, स्वतंत्रपणे बोलण्याचं, सभा भरवण्याचं आणि एक स्वतःला एक चांगलं जीवन जगता यावं ह्याचा सुद्धा अधिकार हे आपल्याला संविधानाने दिले. आणि जर आपल्याला अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर नंतर आपण डायरेक्ट कसं आहे सुप्रीम कोर्टात हायकोर्टात ह्यामध्ये आपण दाद मागू शकतो. तर असे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे काही हक्क नव्हते ते आपल्याला हक्क मिळवून दिलेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक हिंदू कोड बिल जे महिलांना एक त्यांच्या अधिकाराचं संरक्षण करता यावं, त्यांना एक घटस्फोट घेण्याचा त्यांना संपत्तीमध्ये अधिकार मिळता यावा, एक स्त्री म्हणून जगता यावा हे ते हिंदू कोड बिलमध्ये होतं. पण नंतर जे काही संसदेमध्ये जे काही एक अशा एक ह्या म्हणजे एक सनातनी होते किंवा जे काही जुनी परंपरा रूढी मांडणारे जे काही लोक होते हे त्यांनी त्या हिंदू कोड बिलला म्हणजे विरोध केला. नंतर ह्याच रागातून जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांनी नंतर त्या म्हणजे ते एक कायदेमंत्री होते त्यांनी नंतर राजीनामा दिला होता. तर आपल्या देशावर आपल्या प्रत्येक भारतीय जनतेवर संविधानाचे आणि तसं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप खूप म्हणजे हे आहेत उपकार आहेत. त्याच्यामुळं कसं कुठेतरी जाण करायची का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किंवा जी स्वातंत्र्य म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या नेत्यांची कुठेतरी जाण ठेवा. उगाच आता सध्या जे काय हे अनपढ नेते म्हणतात की ह्या नेहरूने म्हणजे देश विकला, गांधीने देश विकला, हे असले फालतू धंदे ज्यांना काही काढायचं नॉलेज नसतं हे असे वक्तव्य करत असतात. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. खूप खूप धन्यवाद.